गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्ण राजा रामष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली कलेक्शन, गृहराज आणि द शू बॉक्स। आताच नुकते आपण एक छान असं गणपतीचं भजन ऐकलं।
हे गणपतीचं भजन म्हटलं आहे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज महिला भजनी मंडळाने. यांचीच भेट घेण्याकरिता आता आपण आलो आहोत खनाळीमध्ये. तर चला मग त्यांच्याकडून आणखीन काही भजन आपण ऐकून घेणार आहोत, त्याचबरोबर त्यांना काही प्रश्न देखील विचारणार आहोत आणि एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आता सर्वात प्रथम या लहानशा मुलाला आपण प्रश्न विचारणार आहोत, कारण तो इतका सुंदर तबला वाजवत होता. मला सांग, कधीपासून तबला वाजवत आहेस? पहिलीत असल्यापासून. पहिलीत असल्यापासून. बरं, या भजनी मंडळाबरोबर कधीपासून आहेस? 3 वर्ष. 3 वर्ष झाले. नाव काय तुझं? माझं नाव कृष्णा अमर खांडे. वा, छान. एकदा खरंच खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊन तबला वाजवत होता की या सगळ्यांच्या ज्या भजनाला आहे ती खरी जान याने आणून दिली. आता मी वळते भजनी मंडळाच्या ज्या मेन मॅडम आहेत त्यांच्याकडे, की तुम्ही या भजनी मंडळाविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आमचं हे संत शिरोमणी नामदेव महाराज भजनी मंडळ हे 7/8/2014 रोजी स्थापना झाली. आणि या बायका सगळ्या जमा झाल्या तर यांना काहीही कशाचाही गंध नव्हता. म्हणजे मी पण परिपूर्ण आहे असं काही नाही आहे, पण त्यांना काहीच नव्हतं. त्यांना मी हात धरून टाळ शिकवण्यापासून सगळ्यांची तयारी करून घेतलेली आहे. तर आत्तापर्यंत त्या एवढ्या सगळ्या बायका, एवढ्या सगळ्या जणी उत्तम प्रकारे टाळ वाजवतात आणि म्हणताना पण अगदी बरोबर म्हणतात. इतकं सुंदर भजन म्हणतात की मी जसं सांगेल तसंच्या तसं प्रत्यक्षात उतरतं. खूप अशी सुंदर तुमची ड्रेसिंग पण छान आहे, सूर पण सगळ्यांचे खूप उत्तम होते. कुठे कुठे आतापर्यंत कार्यक्रम झाले सांगाल याविषयी तुम्ही? आमचे गोंदवल्यामध्ये पुण्यतिथीच्या वेळेला 10 दिवस कार्यक्रम असतो. तिथं आमचं भजनी मंडळ गेलो होतं, तिथं एक भजन झालं. नवरात्रात कोल्हापुरात झालं. कोल्हापुरात मेन देवळाचं सगळ्यात जास्त लक्षात राहण्यासारखं कुठलं ठिकाण आहे की सगळ्यात जे मोठा तुम्हाला प्रतिसाद तिथे मिळाला? कोल्हापूरच्या देवीच्या महालक्ष्मी मंदिर आणि इथलेही तुळजाभवानी मंदिरात खूप आम्हाला प्रतिसाद खूप छान. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हाला आणि आवर्जून परत आणि बोलवायचं. एखादं असं कोणतं ठिकाण आहे की जिथे जाऊन भजन करण्याची खूप इच्छा आहे? आता पंढरपूरला जायची, आळंदीला जायचं. आळंदीला आम्हाला बोलवणं आहे. देहूला तिथं जाण्याची इच्छा आहे. आमची तयारी चालू आहे. पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच पांडुरंग पूर्ण करेल. आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे, तर या गणेशोत्सवामध्ये कशा पद्धतीचे तुम्ही कार्यक्रम राबवता? आम्ही मंडळातर्फे भजनी मंडळ जर असलं बोलवलं आम्हाला तर आम्ही जाऊन तिथं भजन करतो. आणि घरामध्ये कशा पद्धतीने आनंदोत्सव हा साजरा करता? पारंपरिक पद्धतीने. आता सध्या गणपती उत्सवामध्ये डॉल्बी आणि त्याचबरोबर ढोल ताशे पण तेवढ्याच प्रमाणात आहे, त्या विषयावर तुम्ही काय सांगाल? डॉल्बी म्हटलं तर विरोध आहे प्रदूषणाच्या ह्याच्यात, आणि ढोल म्हटलं तर जरासा त्याचा पण आवाज कमी पाहिजे. ताशे वगैरे असेल तर योग्य, की बाकीचं पूर्वीच्या वाद्याप्रमाणे ते होईल त्याचं स्वागत गणपतीचं. नाहीतर मग हे जरासं प्रदूषणाला, दोन्ही ढोल आणि हे पण प्रदूषणाला जरा कारकच आहेत. प्रदूषणाला कारकच आहेत. तर काय तुम्ही मेसेज द्याल सर्वांना या संदर्भात? डॉल्बी तर पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे, कारण आपल्याकडे सातारमध्ये गेलं 2 वर्षामागं जे हे झालं होतं, भिंत पडून अपघात, म्हणजे ते एक त्यांनी उदाहरण ठेवून ते डॉल्बी पूर्णपणे बंद केला पाहिजे. आणि ढोलाची सुद्धा संख्या कमी केली पाहिजे. जे इतके 50-50 लोक जे ढोल वाजवतात त्यामुळे ते पण कमी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कसं, ढोलाच्या आवाजाने घरामध्ये आजारी लोक असतात, लहान मुलं असतात, त्यामुळे त्यांच्यावर पण तो परिणाम खूप जाणवतो आणि बोलता येत नाही असं आहे ते. त्यामुळं त्याचे फक्त ढोलाची संख्या कमी केली पाहिजे. आता तुम्ही ध्वनी प्रदूषणाविषयी बोललात, आता मी वळेन बाकीच्या प्रदूषणाकडे. ध्वनी प्रदूषणाविषयी आता तुम्ही बोललात, आता मी वळेन इतर प्रदूषणाकडे. तर हे आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही काय करावं असं सांगाल म्हणजे प्रेक्षकांना? मी म्हणेन की लेझिम पथकाचं, पूर्वीचं लेझिम पथक मला आवडायचं, ते परत यावं लेझिम पथक. परत झांज असावी गणपतीचं विसर्जन करताना किंवा गणपती आणताना, हे झांज पथक असावं
म्हणजे टाळ म्हणा असं वाद्य पाहिजे, लेझिम पथक पाहिजे. बाकी काही नाही, प्रदूषणाला आळा बसेल. इतर प्रदूषणाचं काय सांगाल? जे कधी कधी कचऱ्याचं असतं किंवा विसर्जनामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत, याबद्दल काय सांगाल? आटोक्यात आणण्यासाठी काय करायला हवं? ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवायला पाहिजे. प्लॅस्टिकवर म्हणजे प्लॅस्टिक वापरायलाच नको असं. म्हणजे नैसर्गिक फुलं पाहिजे. प्लॅस्टिकला विरोध आहे माझा. नैसर्गिक विरोध म्हणजे प्रत्येकानं निर्माल्य हे निर्मल बॉक्समध्येच टाकलं पाहिजे. पाण्यात न टाकता हा रूल फॉलो केला पाहिजे. आणि पाण्याचे गणपती पाहिजे. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कसा साजरा करता? मी गेले 20 वर्ष झालं माझा एकच गणपती आहे. मी सुपारीची पूजा करून ती विसर्जन करते. त्यामुळं माझ्याकडे नवीन मूर्ती कधीही आणली जात नाही. तीच मी सुपारी हीच मी गणेशाची मूर्ती समजून विसर्जन करते. त्यामुळे पाण्याचं माझं प्रदूषण खूपच कमी. खूप सुंदर, खूप छान अशी संकल्पना आपल्याला खरंच समजली की सुपारीची गणपतीचे वापरतात. त्याचबरोबर इतरही अजून एक मी प्रश्न असा विचारेन, गणपतीच्या मूर्तीविषयी आता त्या बोलल्यात, तर गणपतीची मूर्ती कशी असावी असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल याविषयी? शाडूचीच असावी आणि विसर्जन करताना पण त्याचं प्रदूषण होऊ नये. घरी तर करतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते कुंभ तयार करतात, नैसर्गिक असतात. ते नैसर्गिक असतात तिथं प्रदूषण करू नका म्हणतात, कृत्रिम करतात तिथं करतात. पण ते शेवटी काय होतं, गणपतीचे अवयव असे वेगळे वेगळे होतात, ते बरे नाही देवाचे. काकूंना विचारेन, पूर्वीचा गणपती उत्सव कसा असायचा, आत्ता सध्याचा कसा आहे, याबद्दल काय सांगाल? आणि पूर्वीचा छान वाटायचा का आत्ताचा? पूर्वी लोकमान्य टिळकांनी लोकरंजन, लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन ह्या उद्देशानं सुरू केलेला सामाजिक शिक्षण देणारा जो गणेशोत्सव तो आता नाही आहे. आता म्हणजे काय झालं, हा तरुण आहे, मध्यवयस्कर आहेत किंवा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत, पण त्यांच्यामध्ये ज्या पद्धती आहेत त्यातलं चांगलं घ्यावं आणि त्याचं एकत्रीकरण करून समाजाला जे उद्बोधक ठरेल असाच गणेशोत्सव व्हावा. आणि तो गणेशोत्सव त्याचं सर्वांनी एकमेकांनी अनुकरण करावं. आणि आत्ताचा जो गणेशोत्सव आहे वाईट नाही आहे, त्यामध्ये पद्धती आहे, पारंपरिकता आहे, पण त्यामध्ये अति म्हणजे जास्त त्याचं हे झालेलं आहे, भडकपणा आला, तो कमी व्हावा. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कसा साजरा करता? आमचा गणपती तसं साधंच असतं सगळं, पण कसं आहे की माझ्या घरात आता 2 छोटी बाळ आहेत, जुळ्या मुली आहेत, त्यामुळे यंदा आम्ही गणपती एकदम सिंपल ठेवलेला आहे. दरवेळेस थोडीफार आरास असते, पण ह्यावेळेस अगदी थोडंसं थोडक्या ह्याच्यात केलेलं. याचबरोबर अजून एक मी असं विचारेन की सातारमध्ये बरेचसे गणपती मंडळ आहेत, तर या मंडळांनी कशा पद्धतीचे देखावे ठेवावेत असं वाटतं तुम्हाला? ज्या देखाव्यातून सामाजिक प्रबोधन होईल असे किंवा लोकांपर्यंत चांगली शिकवण जाईल, स्त्रियांवरचे अत्याचार किंवा अजून ज्या गैरसमजुती आहेत, रूढी, त्या म्हणजे कमी होण्यासाठी प्रयत्न करता यायला पाहिजे. जर बिभत्सपणा किंवा काही पण गाणी लावून नाचणं ते सगळं थोडं ह्याच्यातून बंद केलं पाहिजे. आणि मुलांच्या किंवा सगळ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल की त्यांना स्वतःच्या कला दाखवता येतील बाहेर, असे देखावे करून. त्याचबरोबर हल्ली जे स्त्री भ्रूण हत्या वगैरे आपण पेपरला ऐकतो, बाहेर सगळीकडे खूप ह्याचं माजलेलं आहे, त्याच्यावर देखावे केले तर लोकांच्या मनावर म्हणजे की मुलगी ही आपल्या घराण्याचं आई वडिलांनाही सांभाळू शकते. त्याचं त्याचबरोबर अजून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या गणपती मंडळांकडून? मला असं सांगावं वाटतं की आत्ता जे सगळे गणेश उत्सव मंडळ छानच साजरा, गणपती उत्सव छानच साजरा करतात, त्यात काही शंका नाही, पण त्यात थोडा भडकपणा आला, तो भडकपणा कमी व्हावा. थोडं वृद्ध माणसं ज्यांच्या घराजवळ गणपती आहे त्यांना त्यांचा खूप त्रास होतो आवाजाचा, डॉल्बीची तर पद्धत पूर्ण बंद व्हावी. तुम्ही ढोल ताशा वाजवा, तुमच्या तरुणाईला योग्य संधी मिळावी, त्यातून तुम्हाला काहीतरी करायला मिळतं, तुमच्या त्यातून धाडसी प्रवृत्ती विकसित होते, हे पण मला मान्य आहे, पण थोडाफार हे करावा. गणपती उत्सवामध्ये अजून काही असा वेगळेपणा आहे का तुमच्या घरामध्ये की जी पारंपरिक पद्धत आहे? गौरी गणपती उणीव कुठली भासते तुम्हाला? गौरी गणपतीचा सण आलाय, आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं गौरी गणपती होतात.
आमच्या घरात म्हणजे सगळीकडे मुखवटे जे गौरीला बसवतात तशी पद्धत आमच्याकडे नाही. पारंपरिक आमच्या आजी सासूबाई असल्यापासून सुगडावरती गौर तयार केलेली आहे. म्हणजे कुंभाराकडनं नाक, डोळे, वेणी म्हणजे केस वगैरे असे, इथं बिंदी वगैरे सगळं तिला कानातलं वगैरे असं घालता येतं. मग आम्ही स्टँडवरती बसवतो. असं दुसऱ्यांचे बघून असं वाटतं खूप की आपण आहेत बाकीच्यांचे वाटतं, पण पुन्हा दुसरं म्हणतं नाही, आपल्या घरात सगळ्यांपेक्षा वेगळं आहे म्हणून आम्ही तीच पद्धत अजून कायम ठेवलेली आहे. उलट आणि साध्या पद्धतीनं साजरा करतो सगळेजण. खरी गोष्ट आहे, जी आपली पारंपरिक पद्धत आहे ती शेवटी आपलीच असते. अजून काही यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. तोपर्यंत लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 याचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत गृहराज, मिताली टॉयज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाचं मन मोहून टाकतो असं सौंदर्य असतं हिऱ्याचं. कुठलाच एक असा माणूस मिळणार नाही ज्याला हिऱ्याचं फॅसिनेशन नाहीये. पण हाच हिरा जो सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, हा नेमका निवडायचा कसा, याची योग्य पारख ही कशी करायची, आज आपण हेच बघणार आहोत. कार्बनच्या कणांपासून तयार होणारा आणि पृथ्वीच्या अतिशय दुर्मिळ खजिन्यांपैकी एक खजिना म्हणजे हिरा. खाणीमध्ये सापडणारा हा हिरा ओबडधोबड आकाराचा असतो, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याच हिऱ्याचं रूपांतर एक अतिशय सुंदर पैलू रत्नात केलं जातं. प्रत्येक चमकणारा तुकडा हा उत्तम हिरा असा नसतो, त्यामुळे उत्तम हिरा निवडण्यासाठी आपण 4 C's वापर केला पाहिजे. म्हणजेच कॅरेट, क्लॅरिटी, कलर आणि कट. पहिला C आहे तो आहे कॅरेटचा. कॅरेट म्हणजे हिरा किंवा कुठल्याही दागिन्यांच्या वजनांचं परिमाण आहे. जितकं जास्त कॅरेट तितकंच जास्ती किंमत. दुसरा C आहे तो आहे क्लॅरिटीचा. कुठल्याही हिऱ्यामध्ये असणारा दोष हा भिंगाद्वारे अभ्यासून त्याची क्लॅरिटी ही निश्चित केली जाते. तिसरा C आहे तो आहे कलरचा. निसर्गामध्ये खरं तर पारदर्शी हिरा म्हणजेच ट्रान्सपरंट हिरा मिळणं खरं तर अवघडच असतं. त्यामुळे हिऱ्याची किंमत ही त्याच्या रंगावरती सुद्धा अवलंबून असते. चौथा C आहे कटचा. हिऱ्याला पैलू पाडण्याच्या पद्धतीला आपण कट म्हणतो. ह्याच कटमुळे हिऱ्याला एक ग्लॅमरस लुक येतो. जरी आपल्याला 4 C's माहिती असले तरी हिऱ्याची खरेदी करणं हे काय सोपं नाही, कारण हिऱ्यामधले नेमके दोष हे आपल्या नुसत्या डोळ्याला कळत नाही, जरी आपण ते मायक्रोस्कोप खाली बघितले तरी. त्यामुळे हिऱ्याची खरेदी ही कुठल्या तरी जाणकाराकडनं केलेलीच कधीही फायद्याची ठरते. पण आता प्रश्न असा येतो की जाणकाराकडनं घेतलेला हिरा हा खरंच त्या रंगाचा आणि त्या कटचा आहे का, हे कसं पडताळायचं. पण आता तुम्ही मला म्हणाल, हिरे खरेदी करताना विक्रेत्याकडनं मिळालेल्या सर्टिफिकेटवरती हिऱ्याची माहिती असतेच ना. पण मला ना असे कितीतरी प्रसंग माहिती आहेत की जिकडे फ्लॉलेस म्हणून विकलेले हिरे खरं तर फ्लॉलेस नव्हतेच, आणि त्याचबरोबर मिळणारं सर्टिफिकेट सुद्धा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचं नव्हतं. आणि त्याचमुळे हे हिरे परत विक्री करताना किंवा जुने हिरे देऊन नवीन हिरे विकत घेताना त्याचे काहीच मोल नव्हतं. काही ज्वेलर्स आमची स्वतःची प्रयोगशाळा आहे असं सांगून त्यांचं इन-हाऊस सर्टिफिकेट तुम्हाला देतील. पण एक लक्षात ठेवा, हे सर्टिफिकेट दुसरीकडे कुठेही ग्राह्य धरलं जात नाही. आज हिरे खरेदीबद्दल बोलत असताना मी कृष्णा राजाराम अष्टेकर यांच्या वतीने 5वा C जोडत आहे. हा C आहे कॉन्फिडन्सचा, म्हणजेच विश्वासाचा. हिरे खरेदी ही विश्वसनीय ठिकाणाहून केलेलीच नेहमी फायद्याची ठरते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणत कार्यरत असलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकरांकडे प्रत्येक हिऱ्याची पत ही जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, IGI, पणजीकर अशा भारतातील सर्वोत्तम सर्टिफाईंग बॉडीजने प्रमाणित केलेली असते. थोडक्यात हिरे खरेदी करताना आपला विश्वास जपणाऱ्या आणि व्यवहारात पारदर्शकता ठेवणाऱ्या ठिकाणाहूनच करा. कारण कसं आहे, हिऱ्यांची व्यवस्थित पारख केली तर तुमचं सौंदर्यही खुलतं आणि तुमची गुंतवणूकही. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात गाठे आपुलकीचा गंध.
KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, 12. पूर्णतेचा पावले वळती फक्त क्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. आता मी तुम्हा सर्वांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या जर प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं तर तुम्हाला अष्टेकर ज्वेलर्स तर्फे एक आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. तर माझा पहिला प्रश्न व्यवस्थित ऐका आणि ज्यांना तो प्रश्न येईल त्यांनी हात वर करा. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, महाडमध्ये कोणता गणपती आहे? सिद्धिविनायक. सिद्धिविनायक. नक्की? सिद्धिविनायक. सिद्धिविनायक बरोबर आहे. अगदी योग्य उत्तर आहे. मला अष्टेकर ज्वेलर्स तर्फे ही भेटवस्तू. माझा दुसरा प्रश्न असा आहे, देवा हो देवा गणपती देवा तुमसे बडकर कोण, हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे? कोणाला? नाही. हमसे बडकर कोण. अगदी योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. माझा तिसरा प्रश्न आता आहे, जो शेवटचा प्रश्न आहे
की अष्टविनायक गणपतीमधील असा कोणता गणपती आहे जो डोंगरावर गुहेमध्ये आहे? मी सांगते. अरे बापरे. बरोबर आहे. तुमचं नाव एकदा सांगा. मीनाक्षी अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेट दिल्याबद्दल धन्यवाद. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत गृहराज, मिताली टॉयज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो होतो खनाळीमध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज महिला भजनी मंडळ यांच्या इथे आणि छान असे भजन देखील आपण ऐकलं. त्याचबरोबर त्यांना छान प्रश्न विचारले आणि आता आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.